नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो ह्या हॉलमध्ये होता, मंगेशी बँक्वेट इथे कल्याणला. तर कार्यक्रम असा होता, आमच्या सरोदे काकांचा सेवापूर्ती सोहळा होता. तर हा त्यांचा परिवार आहे, सरोदे परिवार. तर त्यांच्या सगळ्या बहिणी, सुना, मुली, जावई सगळे आलेले होते. त्यानंतर मग भाषण वगैरे झाले. बघूया आपण पुढे. अशा या चित्रकाराला आमचा मानाचा सलाम. सगळ्यांना प्रेम करणार, कारण तुम्ही सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे. आणि तुमच्या कामाकडे बघितलं तर एक गोष्ट आवर्जून जी मला या इकडे सांगावं असं वाटतं की पाटील साहेब ही सगळी जण या इकडे मला वाटतं हॉलमध्ये बसलेली बहुतांश लोक ही आपली जन्मभूमीवर या इकडे कार्यरत असेल. आज आपण या इकडे नोकरी करतोय, कोण उद्योग करत असेल, त्याच्यामधनं देवाने दोन डोळे दिलेले, एका डोळ्यात हसून दुसऱ्या हातात डोळ्यात रडू. तसा हा समारंभ. तर रिटायर झाले, कुठल्या डोळ्यात हसू आहे आणि कुठल्या डोळ्यात ते काही ते सांगतात माहिती आहे. पूर्ण होऊन त्यांच्या समाजाप्रतीच्या आकांक्षा आणि इच्छा उभाळे परिवाराकडून तर आहेच, उभाळे परिवाराकडून तर आहेच. पण चला घेऊया आपण सारे मिळून सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा, सेवापूर्तीच्या शुभेच्छा, सेवापूर्तीच्या शुभेच्छा. आपले ज्योतिराव फुले हे पण त्या माळी समाजाचे होते आणि त्या माळी समाजाचे आज आणि माझ्यावर प्रेम करणारे खूप अनेक माणसं या ठिकाणी आहेत. म्हणजे मला बोलता येईन असं झालं. काल मी भरपूर बोललो, एक काळ बोललो माझ्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल. खरं एवढं बोलायला नको होतं, पण मी बोललो कारण मी जे आज काम करतोय शाळेमध्ये ते काय करतो आहे. माझं गेलं बालपण, उपास माझं गेलं बालपण, माझ्या भाऊ बहिणींची, आई वडिलांची जी धावपळ पाहिली आहे ते खूप जवळून पाहिले आहे. आणि गरमी काय असतं, गरजेचे तत्व काय असतात ते खूप वेगळे आहेत. मी एकच कसं धुरा लावायचा आणि आंघोळ करायची असे कितीतरी दिवस मी बघितले आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या जीवनावर झाला. आणि म्हणून त्या भावनेनं एक शिक्षकाची जबाबदारी, एक राष्ट्र घडवणं. मुलांना मी माहिती नाही सांगायचो, पण मुलं म्हणायची की सर तुम्ही काय करता. मी कधी सांगायचो, कधी नाही सांगायचो. असंच शिकायला गेलो एका मुलगीच्या पाहायला रिक्त तास गेला. एक मुलगी 5वीची खाली बस ना का. मुलं मला म्हटलं ही मुलगी का नाही बोलतोय बाबा, ही मुलगी शांत का बसते असं सरळ विचारलं. शिक्षकाची नजर अशी असली पाहिजे, त्याला मी सांगतोय माझं कौतुक भूषण म्हणून नाही. प्रेरणा आणि प्रोत्साहन काय असतं हे गाव बघितल्यानंतर मुलांना विचारलं की ही मुलगी का अशी गप्पा बसते, शांत का बसते आहे. तर दोन मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली सर तिला आई मावशी म्हणून मिळालं. आणि तुम्हाला सांगतो माझ्या भावा बहिण्यांसारखे कुठेच नाही भेटणार. आणि तो खूप आदर्श येतो, आदर्श ठेवून आम्ही माणसं उपस्थित राहिले. या सर्वांनी याच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आमच्याबद्दल शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सरांचे आमच्या सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टचे मनपूर्वक आभारी आणि व्यक्त करतो. खरं तर आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल. जसं या ठिकाणी बालक संस्थेचं ऋण आमच्यावर आहे, त्याचप्रमाणे माझ्या माध्यमातून आमचे सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टचं ऋण आमच्यावर आहे. आणि या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मला असं वाटतं आमच्या इथे मग त्यांना सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिली, त्यांचा सत्कार वगैरे केला. आम्ही दिली एक बुके तिथून घेतला. तर असे फोटो वगैरे काढल्यानंतर सगळ्यांचे कार्यक्रम झाल्यावर हे त्यांच्या छोट्या भाऊंचा परिवार आहे. आमचा भगवान भाऊ म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा, माझ्या मावशीचा मुलगा, ही माझ्या मावशीची मुलगी आणि जावई आहे. तर हे जे सरोदे काका आहेत ते माझ्या मावशीचे दीर आहेत. पण त्यांनी सगळ्यांना इतकं छान पद्धतीने सांभाळून ठेवलं आहे की त्यांचा गोतावळाच भरपूर जमा झालेला आहे.
तर असा त्यांचा स्वभाव आहे. सगळ्यांचं कौतुक करणं हे तर त्यांना खूपच छान येतं आणि करतातही ते. तर इथे सगळ्यांचा फॅमिली फोटो त्यांना काढायचा होता. फॅमिली फोटो म्हणजे आता हे जे आहे हे त्यांची वहिनी, भाऊ आणि ह्या त्यांची बहिणी आहे. आणि यानंतर मग जो सगळ्यांचा फोटो होता तो पूर्ण फॅमिलीचा आहे. त्यांचे भाऊ, बहीण, सुना, मुलं, नातवंड आणि सगळ्यांचाच फोटो येतो. तर इथे आमचे भगवान भाऊन पूजा वहिनी पाया पडत होते. इकडे ह्या काकू आहे दुसऱ्या. तर छान असा कार्यक्रम पार पडला त्यांचा आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं आहे मुलांना. सगळ्यांना मदत वगैरे केलेली आहे. सगळ्यांच्या भाषणांमधून असंच दिसत होतं की सगळे त्यांच्याबद्दल भरभरून असं बोलत होते. आमचा विजू भाऊ आहे, माझ्या मावशीचा मुलगा. तर सगळ्यांचेच इथे व्हिडिओ वगैरे मला घेता आले नाही कारण मी उशिरा गेली होती थोडीशी. आणि नंतर मग जेवायला वगैरे गेलो तेव्हा बऱ्याच जणांनी काढले फोटो. तर अशी त्यांनी छान सेटिंग केली होती सगळ्यांची बसण्याची. खाली वर मागे उभे होते सगळे. तर भरपूर मोठा असा परिवार आहे आणि सगळ्यांना जोडलेले एकमेकांशी. काही जण कामानिमित्त दुसरीकडे राहतात पण गावाला सगळेजण एकत्र जमतात. तर खूप छान असं यांचा परिवार आहे. सरोदे परिवार माझ्या मावशीचा. तर सगळे आलेले होते. त्यांचे मोठे भाऊ, माझे मावसा वगैरे पण आलेले होते. आमच्या अनिल पाहुणा, उषाताई, आमचे दुसरे पाहुणा दिलीप पाहुणा, आशाताई, सगळेच म्हणजे सगळेच आलेले होते ज्यांना बोलवलं होतं. कारण ते काकांचा स्वभावच असा आहे की सगळ्यांना धरून चालतात. तर आपण आता जेवणाकडे वळूया. जेवणामध्ये होतं वरण, भात, पुरी, पापड, लोणचं, कोशिंबीर, 2 भाज्या होत्या, एक पनीरची होती आणि एक दुसरी कुठली होती काही माहिती नाही. मग आम्ही जेवायला बसलो. आम्ही दोघं गेलो होतो, काही आमचे भाऊजी गेले होते. आमचा विजूभाऊ अश्विनी वहिनीसोबत आम्ही जेवायला बसलो. तो आधीच बसलेला होता मग आम्ही त्याच्यासोबत जाऊन बसलो होतो नंतर जेवायला. मग वहिनी पण आलेल्या होत्या कारण ज्याला जसं होतं तसं ते जेवायला बसत होते. आणि खूप सारे लोक आलेले होते म्हणजे मोठा कार्यक्रम केला होता त्यांनी आणि छान असा कार्यक्रम पार पडला. तर त्या काकांची इच्छाच होती की मोठा कार्यक्रम करायचा आणि या निमित्ताने सगळे येतील बा असं त्यांना वाटत होतं. सगळेच आले होते. त्यांनी ज्यांना बोलवलं ते सगळे आले, अशी काकांचा स्वभाव आहे. तर त्यांनी खूप छान असं कार्य केलं शिक्षणाचं, सगळ्यांना मदत वगैरे केली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.